request eminent author, mindfulness coach, psychologist, Dr. Aarti Suryavanshi ma'am, to come over and dwell upon EQ. Thank you very much for a wonderful introduction. And once again, you must be wondering that why I am here. I have already spoken about emotional intelligence. Now what I am going to speak about. My dear friends, actually I am here. मी इथे एक किल्ला लढवण्यासाठी उभी आहे. तुम्ही बघितलं असेल तुमच्या पोस्टरवरती की तुम्ही डॉक्टर विजय सूर्यवंशींचा फोटो पाहिला असेल. ते खरं तर आज इथे येणार होते आणि त्यांचं भाषण आपल्याला ऐकण्याची संधी मिळणार होती. पण त्यांना जावं लागलं महाडला, कारण सीएम साहेबांचा दौरा आहे आणि सिन्स माय हजबंड इज डिव्हिजनल कमिशनर कोकण डिव्हिजन, सो ही हॅड टू स्टार्ट हिज जर्नी अर्ली इन द मॉर्निंग. सो टुडे आय एम हिअर. वॉरमध्ये असंच असतं ना सर, की जेव्हा वॉरियर्स हे ऍक्च्युली वॉरमध्ये असतात तेव्हा काय होतं तिकडे, की सडनली कुठून तरी दुसरीकडनं गनिम येतो आणि मग त्यांना पाठवावं लागतं त्यांच्या महत्वाच्या एका शिलेदाराला, खंद्या शिलेदाराला तिकडे. तसं झालंय. तर विजय सूर्यवंशी तिकडे गेलेत, ते त्यांचा किल्ला लढवतात आणि त्यांचा किल्ला मी इथे आता लढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर गमतीचा भाग असू देत. अच्युतजी, आपण खूप छान आम्हाला सगळ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल खूप अवगत केलं, खूप छान ज्ञान दिलं आज इकडे. मला एक गंमत आठवली जेव्हा मी आपलं भाषण ऐकत होते. मी सर्टिफिकेशन घेतले 6 सेकंड्स इंटरनॅशनल ह्या इमोशनल इंटेलिजन्सवरती प्रचंड काम करणाऱ्या एनजीओचे. तर त्यांचं ऑफिस आहे कॅलिफोर्नियाला आणि ऑल ओव्हर इंडिया 18 कंट्रीजमध्ये त्यांचं नेटवर्क आहे खरं तर. तर दे हॅव अ असेसमेंट कॉल्ड सोशल इमोशनल इंटेलिजन्स असेसमेंट. आणि त्यांनी काय केलं, ही असेसमेंट दिली चॅट जीपीटीला, कारण त्यांना बघायचं होतं की चॅट जीपीटीचा इमोशनल इंटेलिजन्स किती आहे. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्याचे जे फाइंडिंग्स आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत. त्यांच्या असं लक्षात आलं की इमोशनल इंटेलिजन्स बद्दलचा अवेअरनेस जो आहे तो डेफिनेटली खूप आहे चॅट जीपीटीकडे. पण चॅट जीपीटीकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या कोणत्या, म्हणजे चॅट जीपीटीचा जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की खूप जबरदस्त इमोशनल अवेअरनेस हा चॅट जीपीटीकडे आहे. त्याच्या खाली चॅट जीपीटीने एक वाक्य लिहिलं होतं की माय अवेअरनेस इज कम्प्लिटली बेस्ड अपॉन टेक्स्च्युअल नॉलेज. अँड म्हणजे हे लक्षात येतं आपल्या की जेवढी इन्फॉर्मेशन आहे चॅट जीपीटीकडे त्याच्याप्रमाणे त्याच्याकडे तो अवेअरनेस आहे. पण बाकीचे जे इमोशनल इंटेलिजन्स स्किल्स आहेत, म्हणजे नेव्हिगेशन ऑफ इमोशन आहे किंवा ऑप्टिमिझम आहे किंवा एम्पथाइज करणं आहे, तर ह्या सगळ्यासाठी जो सेन्शुअल इम्पॉर्टंट एक्सपिरियन्शियल डेटा लागतो तो इन पर्सन कनेक्शन मधूनच येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे ते त्या स्किल्समध्ये चॅट जीपीटीला तितकं यश नाही मिळालं. पण ही शोज दॅट ही इज इमोशनली अवेअर विथ टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशन. तर हे खूप मजेशीर आहे, मला खूप आवडलंय आज इथे शेअर करायला. आणि ह्या बॅकग्राऊंडवरती मला हे नक्की सांगायला आवडेल की योद्ध्याचा हा जो पॅटर्न आहे IQ, EQ आणि PQ, हा त्याच्याचमुळे मला असं वाटतं त्याला खूप जास्त महत्व असणारे पुढे आल्यानंतर. कारण एक असं चित्र निर्माण झालंय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ह्या इतक्या मोठ्या प्रचंड अशा प्रभावामुळे की लोकांना घरात बसावं लागणार, लोक घराच्या बाहेर पडण्याची गरजच नाही पडणार आणि हळूहळू ब्रेन त्याच्या ज्या कक्षा आहेत त्या हळूहळू अरुंद होत जाणार, गरजच नाहीये ना, त्याच्यामुळे ते सगळं हळूहळू कमी कमी होत जाणार. पण ॲट द सेम टाइम तेव्हाच हळूहळू ह्या गोष्टींची गरज आहे हे सुद्धा लक्षात यायला लागणार. आणि त्याच्यामुळे इमोशनल इंटेलिजन्सलाही तितकंच महत्व असणार, फिजिओलॉजिकल इंटेलिजन्सलाही तितकंच महत्व असणार आणि इंटेलेक्च्युअल क्षमतांना देखील तितकंच महत्व असणार. आणि त्याच्यामुळे हा पॅटर्न जो आहे ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे असं मला वाटतं. पुढे जाताना मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे काजल मॅमनी पण सांगितलं की आमचा एक टॉक शो आहे, द माइंडफुल हार्ट टॉक शो, युट्यूबवरती आहे. नुकतेच आम्हाला आमचे 1,21,000 सबस्क्रायबर्स आता झाले.
तर त्याच्यात एक आता सध्या एक इंटरव्ह्यू दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. तो इंटरव्ह्यू आहे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा. तर ह्या म्हणजे कसं आहे ना की प्रत्येक व्यक्तीची या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक व्यक्तीची एक स्टोरी आहे आणि प्रत्येक व्यक्तीला चॅलेंजेस आहेत त्याच्या लाईफमध्ये. तर ह्या ज्या राहीबाई पोपेरे आहेत, विजयमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचं स्ट्रगल जो आहे ना लाईफचा, तो इतका महत्वाचा आहे. आणि त्या कशा वॉरियर होत्या त्यांच्या लाईफमध्ये ते आपल्याला त्याच्यातनं लक्षात येतं. आता जर सेकंड पार्ट येईल त्याच्यामध्ये हे सगळं आहे की त्यांना 4 मुलं आहेत राहीबाई पोपेरेंना. तर प्रत्येक मुलाचा जन्म हा गाईच्या गोठ्यात झाला आणि आदल्या दिवशी त्यांनी जन्म दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून शेतातल्या कामाला त्यांना जायला लागायचं. तर ही त्यांची स्टोरी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं हळूहळू असं सगळं होत असताना की माझ्या काळामध्ये असं सगळं आम्ही करत असताना सुद्धा आम्ही सुदृढ होतो. आणि मग आता नंतरच्या ह्या ज्या पिढी आहेत हे कुपोषित बालक का जन्माला येतात, लोकांची फिजिओलॉजिकल एनर्जी का कमी असते, फटीक का येतो आणि चांगलं सुदृढ असं आयुष्य का लोक जगू शकत नाही, ह्याच्यावरती त्यांचा विचार सुरू झाला. म्हणजे ह्या स्टोरीतनं छोट्याशा मला हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की लाईफच्या ह्या चॅलेंजेस मधून जाताना आणि ऍज अ वॉरियर म्हणून आपण जेव्हा जगत असतो तेव्हा असं लक्षात येतं आपल्या की त्याच्यातच कुठेतरी लर्निंग पण दडलेलं आहे. त्याच्यातच कुठेतरी आपल्याला स्कॉलर होण्याची बीज पण तिथेच असतात. आणि त्याच्यामुळे स्कॉलर आणि वॉरियर गोज हँड इन हँड. म्हणजे मला इथे तुम्हाला सगळ्यात तुम्ही खूप स्टुडंट्स इथे बसलेले मी बघतेय आणि अनेक पॅरेंट्स आणि टीचर्स मी इथे बघतेय बसलेले आहेत. तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये तुम्ही यू टेक अ मोमेंट अँड जस्ट थिंक अबाउट इट की तुम्ही तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये लर्नर आहात की फायटर आहात. लर्नर आहात की फायटर आहात. लर्नर जर आहात तर कसे लर्नर आहात आणि फायटर आहात तर कसे फायटर आहात. काय फाईट करावं लागतंय तुम्हाला. तुम्हाला ऍट द एंड हेच उत्तर मिळेल की लर्निंग करत असताना मला फाईट करावंच लागतं. आणि ते एक स्पिरिट आहे, फायटिंग स्पिरिट. आणि ते प्रत्येकाकडे असलं पाहिजे. कारण कोणत्या व्यक्ती पुढे जातात आणि सक्सेसफुल होतात तर इमोशनल इंटेलिजन्स अँड सक्सेस गोज हँड इन हँड, किंवा फिजिओलॉजिकल कोशंट अँड सक्सेस गोज हँड इन हँड, किंवा ह्या सगळ्यासाठी हे सगळं मॅनेज करण्यासाठी तुम्हाला इंटेलिजन्स कोशंटची गरज आहे. तर ते करत असताना तुम्हाला जेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की काहीतरी मला कमी पडतंय, मी ह्या गोष्टीमध्ये नाही चांगलं करू शकत आहे, मी वेळेवरती नाही उठू शकत आहे किंवा मला मार्क्स नाही मिळत आहेत, तिथे तुम्हाला फायटिंग स्पिरिटच तुमच्याकडे असलं पाहिजे. तरच तुम्ही बाकीच्या सगळ्या मुलांपेक्षा हळूहळू पुढे जाऊ शकता. तर तो इम्पॉर्टंट पार्ट इज लर्नर इज ऑलवेज अ फायटर अँड फायटर इज ऑलवेज अ लर्नर. आणि तसं असलंही पाहिजे आपल्या जीवनामध्ये, नक्कीच असलं पाहिजे. मी असा एक माझ्याकडे एक तरुण काही प्रोफेशनल्स आले होते आणि ते मला सांगत होते की मॅम हे सगळं इतकं असं आम्ही इंटरनेट ओपन करतो किंवा फेसबुक आहे किंवा इंस्टाग्राम, व्हॉट्सअप अँड ऑल दिस थिंग्स, ह्या सगळ्याचा ना कधी कधी खूप स्ट्रेस येतो आम्हाला. म्हणजे लक्षातच येत नाही की आम्ही हे कुठे जात आहे सगळं. आणि त्याच्यामुळे आमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे, फोकस कमी होत आहे. नक्की फोकस द्यायचा तरी कुठे आम्ही, आम्हाला नक्की कळतच नाही की आम्ही काय करायचं. तर मी एक छोटंसं गोष्ट असेसमेंट ऍक्टिव्हिटी केली त्यांच्यासोबत. त्यांना मी असं सांगितलं की एक आपण काम करूया का सगळेजण मिळून, तुम्ही बसा इथे आणि तुम्ही 10 वेळा डीप ब्रीदिंग करून बघा. तुम्ही पण करून बघा घरी गेल्यानंतर. 10 times डू डीप ब्रीदिंग विदाउट वॉन्डरिंग युअर माइंड. मग त्यांचं हे जेव्हा त्यांचं सुरू झालं आणि त्यांनी जेव्हा हे केलं, त्यांचे फीडबॅक्स खूप महत्वाचे होते माझ्यासाठी. त्यातल्या काही जणांनी सांगितलं की आमचं तर लक्षच लागलं नाही, आम्ही करू शकलो नाही डीप ब्रीदिंग.
काही जणांनी सांगितलं की आम्ही शोधत बसलो की डीप ब्रिथिंग कसं करायचं, युट्यूब चॅनल्स आणि व्हॉट्सअप आणि असं सगळं. काही जणांनी सांगितलं की 2 श्वासांच्या नंतर माझं माइंड वॉन्डर करायला लागलं. काही जणांनी सांगितलं की 4 डीप ब्रिदिंग केल्यानंतर माझं माइंड वॉन्डरिंग करायला लागलं. काही जणांनी सांगितलं की मी 7-8 श्वास करू शकलो डीप ब्रिदिंग, पण त्याच्यानंतर मी नाही करू शकलो. आणि काही जणांनी सांगितलं की आम्ही 5-6 श्वासांतर करूच नाही शकलो. आम्हाला भीतीच वाटायला लागली की आता कशाला आहे, कॉन्सन्ट्रेशन नकोच, माझा फोन कुठे गेला, माझा लॅपटॉप कुठे गेला, मी आता कोणाशी तरी काहीतरी चॅट केलं पाहिजे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही लर्नर असा नाही तर तुम्ही फायटर असा. तुम्हाला ज्याही गोष्टी करायच्या आहेत आयुष्यामध्ये तिथे जर तुम्ही फोकस दिला तर त्या गोष्टी वाढणार आहेत. मग तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याचा तुम्ही विचार करा. म्हणजे तुम्ही लर्निंग करण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये फोकस करायचा त्याचा तुम्ही विचार करू शकता, किंवा तुम्हाला फायटिंग स्पिरिट असण्यासाठी कुठे विचार केला पाहिजे त्याचा तुम्ही विचार करू शकता. जिथे तुम्ही फोकस कराल त्या गोष्टी वाढणार आहेत मित्रमैत्रिणींनो. तुम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये आणि मी हेच इथे सांगणार आहे की दिस पॅटर्न इज गोइंग टू बी मॅजिकल इन फ्युचर. आणि तुम्ही सगळेजण ह्या अशा प्रकारच्या फायटिंग स्पिरिट मधून नवीन नवीन गोष्टी शिका, मोठे व्हा आणि तुमचे विजन ओळखण्याचा प्रयत्न करा. आपण इव्हेंच्युअली भेटतच राहणार आहोत योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूटमध्ये, विविध योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट्समध्ये. या अनव्हेलिंगसाठी सुद्धा मला वाटतं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एज्युकेशनल institute having such a growth in just 1 or 2 years. I think this is first time I am seeing here. So it's really immensely important, and hearty congratulations to Colonel Ranjan Lavre and his able staff of Yoddha Defense Institute. And thank you so much once again, and see you soon.